पण चालती. अरे रामा, आज सॉरी लयच खुशीत हाय. कुठे निघाला एवढा सकाळ सकाळ? काय नाही बुवा, जरा ट्रॅक्टर घेतो म्हणलं. अरे वा, एवढे पैसे कुठून जमावलेस? अरे माझ्याकडे कुठून आले तेवढे पैसे? शासन देणार आहे मला पैसे. होय तर, शासनाचा जावाय नाही का तू? अरे तसं नाही रामा, शासन ट्रॅक्टरला आणि इतर अवजारला अनुदान देतंय. काय म्हणाल? बस जरा इथं मला पण सांग काय अनुदान आणि ते. अरे काय नाही, तुला ट्रॅक्टर, पॉवर टिलर, त्यानंतर ट्रॅक्टरची, पॉवर टिलरची, बैलाची, इतर कोणत्याही स्वरूपाचे अवजार घ्यायचे असू दे, किंवा तुला प्रक्रिया संच घ्यायचा असू दे, फळबागातले अवजार किंवा इतरही कोणतं वैशिष्ट्यपूर्ण अवजार घ्यायचं असू दे, त्यासाठी शासन अनुदान देतं. आणि यासाठी काय काय कागद लागतात? अरे जास्त काय नाही, आधार कार्ड, 7/12, 8, स्वयंघोषणापत्र, जातीचा दाखला, पूर्वसंमती पत्र आणि अवजाराचं कोटेशन. तसंच एखाद्या मान्यता प्राप्त संस्थेचा तपासणी अहवाल असला म्हणजे झालं. अरे यातलं बरंच आहे माझ्या घरात. लगेच घेतो आणि येतो तुझ्या संग. दोघं संगच ट्रॅक्टर आणूयात. तसं नसतंय दादा, तुला त्यासाठी आधी अर्ज करायला लागतो. मग शासन तुला लॉटरी पद्धतीने अनुदान भेटलं की कळवतं, आणि मग तू तुझं ट्रॅक्टर घ्यायचं, सगळ्या कागदपत्र जमा करायचे, आणि मग तुझ्या बँकेत तेव्हा केव्हा अनुदान जमा होतं. शिवाय एका वर्षात एकाच अनुदानाला अर्ज करता येतो. म्हणजे एक अवजार घेतलं का पुढचं 10 वर्ष ते अवजार घेता येत नाही. पण दुसरा अवजार घेता येतं? होय तर, म्हणजे कसं, यंदा तू ट्रॅक्टर घेतला का पुढच्या वर्षी नांगर घ्यायचा, त्याच्या पुढच्या वर्षी दुसरं काहीतरी घ्यायचं. अरे वा, पण रामा, एवढं तू सगळं सांगितलं, अर्ज कसं करायचं ते पण सांग बरं. सोपं असतंय. त्यासाठी शासनाच्या वेबसाईटवर म्हणजे महाडीबीटी या पोर्टलवर जायचं. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काहीसा असा इंटरफेस दिसून येईल. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल. त्यानंतर आपल्याला लॉग इन प्रकार निवडा. येथे 2 लॉग इन प्रकार निवडायला मिळतात. एक म्हणजे आधार कार्ड आणि दुसरं म्हणजे वापरकर्ता आयडी. तुम्ही इथे आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी किंवा बायोमेट्रिक अशा दोन्ही प्रकारे प्रमाणीकरण करता येतं. किंवा दुसरा पर्याय, तुम्ही वापरकर्ता आयडी आणि तुमचा पासवर्ड टाकू शकता. वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड भरल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा कोड सुद्धा भरायला पर्याय दिला जाईल. इथे आपण हा कॅप्चा कोड टाकून घेऊया. त्यानंतर खाली दिलेल्या लॉग इन बटनावर क्लिक करा. त्यानंतर असा काहीसा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. इथे तुम्हाला विभागाचे नाव कृषी विभाग आणि क्रिया अर्ज करा असे 2 पर्याय दिसून येतील. त्यातील अर्ज करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, एक शेतकरी एक अर्ज या प्रकाराच्या अंतर्गत तुम्हाला इथे विविध प्रकारच्या बाबी निवडायचा पर्याय दिसून येईल. त्यातील आपल्याला कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय निवडायचा आहे. त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण या समोर असणाऱ्या बाबी निवडा या पर्यायावर आपण क्लिक करणार आहोत. त्यानंतर तुम्हाला असा काहीसा अर्ज किंवा फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही मुख्य घटक, तपशील, यंत्रसामग्री किंवा अवजारे इथे प्रकार भरू शकता. सर्वप्रथम मुख्य घटक या ठिकाणी कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तपशीलमध्ये विविध प्रकारचे अवजार किंवा इतर गोष्टी इथे दिलेल्या असतील, त्यातील आपण ट्रॅक्टर निवडूया. इथे आपण 2 व्हील ड्राईव्ह निवडणार आहोत. HP श्रेणीची निवड करताना आपण 41 ते 70 ही श्रेणी निवडणार आहोत. त्यामुळे ऑटोमॅटिक पुढील सर्व पर्याय बंद होतील. त्यानंतर खाली मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र किंवा अवजारांची खरेदी करणार नाही. पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र राहणार नाही याची मला जाणीव आहे. हा टिक बॉक्स किंवा पर्याय तुम्हाला दिसून येईल. तो आपण टिक करणार आहोत आणि जतन करा या बटनावर क्लिक करणार आहोत. त्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? हे पर्याय दिसून येईल. तुम्हाला आणखी दुसऱ्या काही अवजारी किंवा यंत्रासाठी अनुदान घ्यायचे असेल तर तुम्ही ते यस हे बटन दाबू शकता. अन्यथा इथे नो बटन दाबायचे. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही होम पेजवर याल. त्यानंतर इथे अर्ज सादर करा हा पर्याय तुम्हाला निवडून त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातरजमा करा. अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेन्यूवर जा या बटनावर क्लिक करा, अन्यथा अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा
असा एक पर्याय दिसून येईल. तिथे आपल्याला ओके करायचे आहे. त्यानंतर इथून आपण तुमचा अर्ज सुद्धा बघू शकता. त्यानंतर तुम्ही एक पेक्षा जास्त अर्जासाठी जर निवड केली असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य क्रमांक देण्याचा सुद्धा पर्याय दिसून येईल. जो अर्ज तुम्हाला सर्वात आधी निवड व्हावा असं वाटत असेल त्याला एक पर्याय द्यायचा आहे किंवा इतर पर्यायांना त्यानुसार वेगवेगळे 2, 3 किंवा पुढील क्रमांक द्यायचे आहेत. त्यानंतर योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी किंवा शर्ती अर्थात मार्गदर्शक सूचना लागू राहतील हा टिक बॉक्स सुद्धा आपल्याला क्लिक करायचा आहे. आणि पुढील मेन्यूवर जा किंवा अर्ज सादर करा या 2 पर्यायातील अर्ज सादर करा या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असं काहीच इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर इथं टोटल अमाउंट ₹23.60 दाखवण्यात येईल. जे आपल्याला मेक पेमेंट या मार्फत भरायची आहे. इथे आपल्याला वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा IMPS इत्यादी विविध प्रकारचे पर्याय दिसून येतील. मित्रांनो, आपण पेमेंट केल्यानंतर आपल्याला पेमेंटची स्लिप किंवा पावती सुद्धा मिळणार आहे. आणि तुमची अनुदानासाठी निवड झाल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती पत्र सुद्धा मिळणार आहे. या पूर्वसंमतीच्या पत्राच्या आधारे तुम्ही विविध प्रकारचे अवजारे किंवा यंत्र अर्थात ट्रॅक्टर इत्यादींची खरेदी करून सदर बिले जोडायची आहेत व त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये सदर अनुदान जमा होईल. पण ते इंटरनेट नाही चालत आहेत मला. अरे म्हणून काय झालं, तुझी सगळी कागद घ्यायची आणि सेवा केंद्रात जायचं, तिथं तुला अर्ज भरून द्यायला बघ. अरे वा, एकदम भारी. मी बी ट्रॅक्टर घेणार आता, ते पण सरकारचा जावाय होणार.